नमस्कार मंडळी, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघा, एकाच वाटणामध्ये मी ह्या दोन भाज्या बनवलेल्या आहेत। अशा पद्धतीनं ह्या दोन भाज्या झालेल्या आहेत। जशा अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत तशाच खायला सुद्धा फार खमंग झालेल्या होत्या। चला तर मग आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करू। मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये 4 ते 5 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता हे भाजलेले शेंगदाणे मी ह्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि आता हे जिरे पण घालून घेते। आता हे ग्राइंड करून घ्यायचं, हा मसाला तयार करून घ्यायचा। गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे, पॅन मध्ये मी तेल ओतून घेतलं। बघा, अशा पद्धतीनं हे तेल ओतून घेतलेलं आहे आणि आता हे जे ग्राइंड करून घेतलेला मसाला होता, अशा पद्धतीनं मसाला करून जर आपण भाजी केली आणि हे तेलामध्ये फ्राय करून अगदी व्यवस्थितरित्या खमंग त्याला फ्राय करून घेतलं आणि अशा पद्धतीची हे मसाला तयार करून घेतला तर आपल्याला ही भाजी इतकी खमंग होते ना। खरंच अशा पद्धतीचा मसाला करून तेलात फ्राय करून जर आपण हे भाजी केली तर फारच छान भाजी होते। बघा, अशा पद्धतीने मी हे मसाला करून तेलामध्ये मी फ्राय करून घेत आहे। अशा पद्धतीनं हा मसाला तयार करून घ्यायचा आणि बघा, हा खमंग मध्यम आचेवर हा मसाला भाजून घ्यायचा आणि आता त्याच्यामध्ये मी हे उसावरच्या शेंगा किंवा वरण्याच्या शेंगा किंवा वालाच्या शेंगा, तुम्ही काय म्हणताय तुमच्याकडे मला कमेंट करून सांगा। अशा पद्धतीनं मी ह्या शेंगा ह्या मसाल्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत, पहा। आणि आता आपण त्याला ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। असं थोडं मिक्स करून घ्यायचं, थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि बघा, अशा पद्धतीनं अशा शेंगा आणि मसाला तेलामध्ये फ्राय करून घेतला की नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची, ते पण थोडंसं मिक्स करून घ्यायचं। बघा, अशा पद्धतीनं जर भाजी केली तर खरंच न खाणारे सुद्धा खातील। आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं मी थोडंसं चवीनुसार, त्याला पण मिक्स करून घेते। बघा, आपल्या भाजीचा कलर किती छान आलेला आहे। जसा कलर छान दिसतंय तसंच खायला सुद्धा फार खमंग झाली होती ही भाजी। आता त्याला थोडंसं झाकण ठेवून वाफलून घेऊया। त्याच्यामध्ये मी जास्त पाणी टाकलेलं नाही, 1 चमचावर पाणी टाकून थोडंसं हलवून घेते, थोडं मिक्स करून घेते। बघा, अशा पद्धतीने ही आपली रेसिपी तयार झालेली आहे। तुम्ही पण करून बघा आणि कमेंट करून मला रिप्लाय द्यायला विसरू नका। चला दुसऱ्या रेसिपीची सुरुवात करूया। मसाला घेतला आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल आणि पाणी टाकून घेतलेलं आहे। तेल टाकताना स्किप झालं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून हे पण थोडंसं मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स करून घेतलेलं आहे। हे मी दोडक्याचे काप करून घेतलेले आहे। दोडका धुवून घेतला, स्वच्छ करून घेतला, त्याच्यावरच्या शिरा काढून घेतल्या, असे काप करून घेतलेले आहेत। असे त्याच्यामध्ये 4 भाग करून मी हा मसाला मी त्याच्यामध्ये भरत आहे, पहा। अशा पद्धतीने हे सगळे काप मी भरून घेतलेले आहेत, बघा। आणि आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी तेल ओतून घेतलं। तेल आता बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आणि हे भरलेले दोडक्याचे काप मी ह्याच्यामध्ये घालून घेतले, टाकून घेतले। आता थोडंसं त्याला मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये। सुरुवातीला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। हे जे प्लेटमध्ये मसाला राहिला होता त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून मी हे याच्यामध्ये थोडंसं टाकून घेतलेलं आहे। आता त्याला झाकण लावून ठेवून देऊ, थोडंसं वाफलून घेऊ। बघा, अशा पद्धतीने हे आपला दोडक्याची भाजी झालेली आहे। आता थोडं पाणी कमी वाटते मला, जितकी भाजी पाहिजे तेवढं मी थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे। बघा, ही पण रेसिपी आपली तयार झालेली आहे। अशा पद्धतीनं ह्या 2 रेसिपी मी एकाच वाटणामध्ये करून घेतलेल्या आहेत, पहा। अशा पद्धतीने हे आपली रेसिपी तयार झालेली आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, खात रहा, मजेत रहा, खुश रहा, आनंदी रहा। बघा, अशा पद्धतीने ही रेसिपी झालेली आहे। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।